नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण प्रवास करणार आहोत. तो प्रवास गणपतीपुळे ते रत्नागिरी करणार आहोत. सध्या आपण मालगुंडला आहे. बघू शकता, हे आहे मालगुंड. आपण मालगुंड मध्ये आलोय. रत्नागिरी तर सध्या आपण चाललोय मालगुंड बीचला. मित्रांनो, आता मिसळ खायला थांबलोय, भूक लागली. मिसळ मागवली, मिसळ मागवली. बघू एकदा टेस्ट करू कशी आहे मिसळ. मस्त अशी काकूंनी मिसळ दिलेली आहे आपल्याला बनवून. एकदा टेस्ट करून बघू कशी टेस्ट लागतो, तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपण जी मिसळ घेतली होती ना, एक नंबर चव आहे मिसळला. कधी आला ना तर नक्की एकदा भेट द्या. मग त्यांचा ऍड्रेस आहे मालगुंड बीच कडे जाताना उजव्या साईडलाच हॉटेल आहे, क्रांजली हॉटेल हॉटेलचं नाव आहे. तर एक नंबर अशी चव आहे. तर मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे केलेला आहे. मिसळ एक नंबर होती खरंच. आणि आपण आता निघालोय मालगुंड बीचच्या दिशेने. बघू शकता, हा आहे मालगुंड बीच. आपण आलो या बीचच्या किनारी. इकडे काय जास्त लोक वगैरे येत नाहीत, अलीकडे शिकलच आहे भरपूर. मालगुंड बीच, मालगुवा. मित्रांनो, आपण थांबलो बस वर. एसटी येते. एसटीचा टायमिंग काहीतरी 11 वाजता टायमिंग आहे एसटीचा. त्याच एसटी आपण वाट बघतोय. एसटी जाते आरेवारे मार्गी आणि तुम्हाला जाऊ मी जाताना आरेवारे बीच. तर आपण थांबूयात. मित्रांनो, एसटी आलेली आहे. गाडी आलेली आहे, सकाळची गाडी आहे, सकाळची गाडी. आपली एसटी आलेली आहे, बघू शकता. गणपतीपुळे रत्नागिरी एसटी. गणपतीपुळे बस स्टँड आहे मित्रांनो. हे गणपतीपुळे बस स्टँड बघू शकता. गणपतीपुळे बस स्टँड आहे. मित्रांनो, आपण उतरलोय आरेवारे बीच सध्या. 40 गावच्या गाड्यात, 40 गावात. बघू शकता, मागून पाठीमागून पण गाड्या येत आहेत. आपण निघालोय आता वर तिकडं आरेवारीच्या पॉइंटला चाललेलो आहे मित्रांनो. आपण असे लोक येते तिकडे. तुम्ही पण काहीतरी बघा. वर स्टॉप नाहीये गाडीचा, त्यामुळे गाडीवर थांबत नाही. खाली स्टॉप आहे, त्यामुळे गाडी इकडे खाली आणून सोडते. तर तुम्ही पण कधी आला ना कोकणात, तर तुम्हाला जिकडे म्हणजे खालीच सोडणार तुम्हाला, वर नाही सोड. कारण वर स्टॉप नाहीये गाडीला. जे खाली स्टॉप आहे तिथे सोडते. तर परत तुम्हाला वर जावं लागेल चालत. मला वाटतं बहुतेक इथून 1 किलोमीटर अंतर असेल. मला वर जावं लागेल 1 किलोमीटर तरी. तर चला आपण जाऊया, पण आपल्याला जाणं गरजेचं आहे. 15 ते 20 मिनिटं तरी चालावं लागेल. 15-20 नाही, जास्त 15 मिनिटं तरी चालावं लागेल कंटिन्यू. आपण तिथं पोहोचू. आपल्याला परत माघारी जायचंय, आणखीन रत्नागिरीला जायचंय. आपली संध्याकाळची बस आहे 5:30ची. रत्नागिरी अक्कलकोट. त्यापासून आपला परत परतीचा प्रवास होणार आहे, त्यामुळे जावं लागेल. कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा की तुम्हाला कोणता प्रवास करावा आवडतो. तुम्हाला कमेंट करून सांगा. आपण तुम्ही सांगता तो एक दिवस आपण प्रवास नक्की करू. रात्री थंडी आणि दिवसा ऊन, ते चालूच असतं. कोकणात जर तुम्हाला फिरायला यायचं असेल ना, तर तुम्ही जास्तीत जास्त करून गणपतीपुळे बीच वगैरे बघा. कारण बीच सुंदर आहे. आणि मला वाटतं बहुतेक कोकण किनारपट्टी 750 किलोमीटर अशी काहीतरी लाभलेली आहे या साईड पट्टीला. जो पालघर, रायगड, रत्नागिरी आणि मुंबई आणि सिंधुदुर्ग, पुढं सिंधुदुर्ग राहिला होता. सिंधुदुर्ग असे म्हणून 4-5 जिल्ह्यांना लागलेली किनारपट्टी, जी बहुतेक 750 किलोमीटर अंतराची आहे.
आणि तुम्हाला जाताना भरपूर रिसॉर्ट वगैरे बघायला भेटणार. ते बघू शकता माझ्या पाठीमागे सुंदर असा रिसॉर्ट आहे. तिथे तुम्ही जेवण वगैरे करत करत मस्तपैकी पुढचा नजाराचा आनंद घेऊ शकता. मला वाटतं बहुतेक 15 ते 20 मिनिटं आणखीन आपल्याला कंपल्सरी चालवत लागेल, तेव्हा आपण कुठं ते तारेवारीच्या पॉइंटला जाऊन पोहोचू. तर मित्रांनो, आपण आलोय आता ही झिप लाईनचा पॉइंट आहे. तर तुम्हाला झिप लाईन करायची असेल ना तर तुम्हाला वर चालत यावं लागेल खालून. तर बघू शकता ही झिप लाईनचा पॉइंट आहे. तिकडून तुम्हाला खालून वर यावं लागेल आणि इथं झिप लाईनचा पॉइंट आहे. इथून तुम्ही परत खाली जातो. तर तुम्हाला पुढून दाखवतो जरा. बघू शकता हा झिप लाईनचा पॉइंट आहे. इथून तुम्ही गेलात ना तर तुम्ही डायरेक्ट खाली तिकडे समोर दिसते ना तिथे जाता तुम्ही. झिप लाईन पॉइंट आहे असं का. बघू शकता अतिशय असा सुंदर पॉइंट आहे. मित्रांनो, जसं जसं तुम्ही वर येता ना तसं तसं तुम्हाला हॉटेल वगैरे भरपूर दिसायला भेटते तिथं. कारण हॉटेलचे पॉइंट असेल ना इथून तुम्ही खाता खाताना जरा आनंद घेऊ शकता. कारण पुढं समुद्र आणि खाताना आनंद घेऊ शकता समुद्राला. मस्तपैकी पाणी वगैरे दिसतंय समोरून. बघू शकता हे समुद्र थाळी रेस्टॉरंट म्हणून आहे. आणि बघू शकता साईडला समुद्र आहे खेटून लगेच. तर मित्रांनो, जवळजवळ आपण 1 किलोमीटर अंतर कापत आलो, चालत आलोय बघा. खालून वर आलो आपण आणि आता इथून झालं बघा सुरू. दुकानं वगैरे भरपूर भेटतील तुम्हाला साईडला, समुद्र किनारा साईड. दुकानं वगैरे भरपूर लागले तिथं. आपल्याला आणखीन पुढे जायचंय थोडं. मी तुम्हाला बोललो होतो की 15 ते 20 मिनिटं आपल्याला लागतं ना. आपल्याला 15 मिनिटं तर लागलेतच 1 किलोमीटर. कारण चालत यावं लागतंय आणि चढ आहे त्यामुळे जरा वेळ लागतो चढायला. काय हरकत नाही, पण अंतर मोजत मोजत आलो. बघूया जाऊन. समुद्र बघून भारीच वाटतं बरं. काही म्हणा तुम्ही. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं सगळ्यांना की गाड्या सावकाश चालवा. कारण आजकाल एवढा अपघात बघायला भेटतात. त्यामुळे गाड्या सावकाश चालवा. फिरायला या पण गाड्या सावकाश चालवा. एन्जॉय करा. एन्जॉय करायसारखी लाईफ इकडे कोकणात आले एन्जॉय करायचं. फक्त सांगणं एवढं की गाड्या सावकाश चालवा. आपण आलो जवळजवळ आलो. ते मित्रांनो, आपण आलोय वर. तिथं आपल्याला पोहोचायचं होतं, तिथं आपण आलोय. आणि मला दाखवतोय बघा माझ्या मागे समुद्र दिसत असेल तुम्हाला. अतिशय सुंदर असा समुद्र आहे. तिथून खाली जाता येत नाही. तिथून खाली जाऊ पण नका. टोकात आहे जायचं असेल तर पलीकडून चान्स आहे तुम्हाला जायला. पलीकडून जाऊ शकता तुम्ही. आज आहे तो पॉइंट जिथं आपल्याला यायचं होतं. बघू शकता भरपूर अशी दुकानं आणि भरपूर लोक थांबलेली आहेत. खाणं पिणं सगळं भेटतं इथं बघा. नारळ पाणी ज्यूस वगैरे सगळं जे म्हणतात ते भेटतं इथं. बघू शकता जिकडे बघा तिकडे जेवढी एवढी लाईन आहे सगळी दुकानचीच लाईन आहे. आपल्याला इथं उतरायचं होतं पण इथं स्टॉप नाहीये मेन पॉईंट. त्यामुळे आपण गेलो होतो खाली. खालच्या साईडने गाड्या आहेत. काय बनवताय तुम्ही? मॅगी मॅगी बनवताय. किती वर्षापासून धंदा करता? 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून धंदा करतोय. मस्त आंबट गोड सरबत अरे मॅगी वा. चटकटे भेळ. तर मित्रांनो, तुम्ही कधी आलात ना यांचे आम्ही म्हणजे आता जेव्हापासून येतो इकडे ना तेव्हापासून इथंच येतो आम्ही खायला. एक नंबर प्रत्येक खाणं जे करतात, ओली वेळ असू द्या, मॅगी असू द्या किंवा इतर काय असू द्या, एक नंबर चव असते यांच्या खाण. तर तुम्ही नक्की एकदा भेट द्यावा. तुम्ही जर खालून आला ना त्या रत्नागिरीच्या साईडने जर आला ना तर हे पहिलंच दुकान आहे बघा. हे पहिलं. आणि गणपतीपुळे साईडने जर आला तर इकडचं शेवटचं तो. तर एकदा नक्की भेट द्या. हे बघा आता मस्त वेळी थंडगार लिंबू बनवतो. या लिंबू. मित्रांनो, फायनली आपली भेट झालेली. काकांनी काही केलेली, ओली काही केली. एकदम मस्त. कधी इकडे जर आलात ना वारी पॉइंट आहे हा, एकदा नक्की भेट द्या. स्टार्टिंगला पहिलंच दुकान आहे काकांचं. काका
आणखीन रत्नागिरीमध्ये फिरण्यासारखं काय काय आहे? रत्नागिरी फिरण्यासारखा रत्नदुर्ग किल्ला आहे, शिबा पॅलेस आहे, राजवाडा आहे, टेबल पॉइंट आहे, लाईट हाऊस आहे, भाटे बीच आहे, मीरा बीच आहे, बाजूला मांडवी बीच आहे. एक मस्त पैकी असं बघण्यासारखं एक रत्नागिरीमध्ये आहे. लोकमान्य टिळकांचं जन्मघर आहे बघण्यासारखं, ते पण आहे. मच्छालय आहे, असं सुंदर आहे. बाजूला गणपतीपुळे आहे, आरेवारे बीच आहे, मालगुण बीच आहे. पुढे जयगडला विनायक मंदिर असं एक प्रसिद्ध देवस्थान गणपतीपुळे पासून एक 12 किलोमीटर मध्ये एक दुरीवरती एक मस्त जयगड किल्ल्यावरती एक गणेश मंदिर आहे, मस्त विनायक मंदिर असं, ते पण फेमस आहे. आज तुम्ही अवश्य या कोकणामध्ये आणि पहा. अरे बापरे, म्हणजे बघा सगळं बघण्यासारखंच आहे इकडे कोकणात. जेवढं जेवढं होईल तेवढं बघण्यासारखंच आहे, नुसतं काही नाही असं नाही, सगळं बघायलाच आहे. त्यामुळे एकदा कोकणात आलं पाहिजे. राहण्यासाठी खाण्यासाठी एकदम मस्त पैकी गरम गरम मासे बिसे खाऊ शकता तुम्ही, ताजे मासे मस्त पैकी बांगडा सुरमई पापलेट वगैरे इतर सगळं मस्त पैकी खायला भेटेल. इथे लोक बनवून पण देतात तुम्हाला. तुम्ही मच्छी घेऊन आला तरी बनवून देणार तुम्हाला मस्त पैकी खायला. मस्त पैकी तांदळाची भाकरी आणि मासे मस्त पैकी या कोकणामध्ये एन्जॉय करा. थंडीचा मोसम आहे मस्त पैकी. बघा काका सुद्धा सांगते तर मित्रांनो, म्हणजे काहीतरी अनुभव असणार ना, त्यामुळे एकदा नक्की कोकणात आलं पाहिजे. कोकणासारखी दुसरी जागा कुठलीच नाही. त्याला म्हणतात नाही की स्वर्ग म्हणजे कोकण आहे, बाकी काय नाही. मग कोकणात या फिरा मस्तपैकी, भरपूर ठिकाण आहेत बघायला. खाणं पिणं वगैरे एकदम मस्त आहे कोकणातलं. म्हणजे माणसं जे- पण साधी बोळी. हा, कोकणातली माणसं साधी बोळीत आणि मस्त पैकी. पहिल्यापासून परंपरा ती जपत येतात. म्हणजे जुन्या परंपरा ते जपत आल्यात. त्यामुळं एकदम मस्त अशा प्रकारचं खाणं पिणं वगैरे, त्यांचं राहणीमान हे एकदम साधं बोळ आहे. त्यामुळं मस्त, नक्की भेट द्या. धन्यवाद. नो, आपण आलोय फायनली रत्नागिरीच्या बस स्टँडला. ते बघा, हे रत्नागिरीचं शहरी बस स्थानक आहे, म्हणजे ग्रामीण बस स्थानक जे आपल्या जवळच्या गावांना काढलं जातात, हे बस स्थानक आहे. आणि जो आपला आजचा प्रवास होता गणपतीपुळे ते रत्नागिरी, तो संपलेला आहे फायनली. तर लवकरच भेटू आणखीन एका व्हिडिओमध्ये. भावाला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.